कार्य आहे. तर व्हॉट इज द फंक्शन ऑफ कार्य आहे. तर व्हॉट इज द फंक्शन ऑफ फ्लोरूम. दॅट इज द फंक्शन इज cotton will be segregated and trash also removed trash and anyhow contamination. म्हणजे अर्थातच याच्यातला जो कापूस कचरा आहे तो वेगळा करतो आणि एकदम भुसभुशीत करून तो कार्डिंगला पाठवतो. हे फ्लोरूमचं कार्य आहे. परत याच्यानंतर इथून जो भुसभुशीत झालेला कापूस तो कार्डिंगमध्ये जातो आहे आणि तिथं मोठं स्लायवर बनतो आहे. तर तो स्लायवर जो आहे तो आपण बघूया. आणि जे कोणी आपल्या इथं काम करण्यासाठी असं कोणते काय हायली क्वालिफिकेशनवाले पाहिजे नाही आहे. जे 10वी पास असतील नापास असतील तरी आपण त्यांना काम देतो. तर असे कोणी असतील तर त्यांनी हा व्हिडिओ बघून फोन करावा किंवा अर्ज करावा. आमच्या इथे काम मिळून जाईल. ठीक आहे. तर आपण कार्डिंगबद्दल बोलूया. ही जी आहे ही कार्डिंग मशीन आहे. या मशीनचं कार्य असं आहे की हे स्लायवर आहे. हे स्लायवर म्हणजे आता भुसभुशीत होऊन जे कापूस इकडं फ्लोरूममधून भुसभुशीत होऊन ट्रॅश वेगळा होऊन जो कापूस इथं आलेला आहे कार्डिंगला. तर या कार्डिंगच्या मशीनचं कार्य असं आहे की आलेले जे पॅरामीटर्स आहेत कॉटनचे, जसं पॅरामीटर असतात 29 पॅरामीटर 28 पॅरामीटर, तर हे जे पॅरामीटर आहेत ते शॉर्ट फायबर काढून टाकते आणि लाँग फायबरला पॅरलल करून त्याचं स्लायवर बनवून हे करते. पॅरलल म्हणजे कसं की समांतर रेषेमध्ये त्या पॅरामीटरला घेऊन कॉटनच्या आणि तो एक स्लायवर बनते आणि तो स्लायवरचा कॅन इथं कार्डिंग मशीनचं कार्य आहे. हे दॅट इज द फंक्शन ऑफ कार्डिंग मशीन. इट इज द हार्ट ऑफ स्पिनिंग मिल. याला स्पिनिंग मिलचा हार्ट म्हणतात. कारण कुठला जर काही प्रॉब्लेम इथं आला तर इथून हा पुरा फिनिशिंग प्रोडक्टपर्यंत त्याचा प्रॉब्लेम जाऊ शकतो. तर हे कार्डिंगचं कार्य झालं. त्यानंतर इथून जे माल जातोय तो सरळ वापरायचं LD2ला जातो. LD2 जे आहे याचं कार्य काय आहे की जे पॅरलल बनलेले जे स्लायवर आहे तो स्लायवर एकदम त्याला म्हणजे अजून त्याला मॉडिफिकेशन करून तो समोर नेतो आहे. आणि त्यामध्ये सुद्धा अजून जे काही शॉर्ट फायबर आहेत ते शॉर्ट फायबर काढून टाकून देऊन शक्यतोवर जेवढं चांगलं होईल त्या पद्धतीने क्वालिटी बनवण्याचा प्रयत्न LD2 करते. आणि त्या कार्डिंगपासून जे काही अजून फायबर राहिलेले आहे शॉर्ट फायबर ते सुद्धा काढून पुढं घेऊन जाते. आणि त्यानंतर मग युनिलॅप आहे. हे युनिलॅप असेल लॅब फार्मर. हां, लॅब फार्मर. ते लॅब फार्मरचं कार्य असं आहे की याच्यामध्ये जे कार्डिंगचे जे कॅन आहेत ते जवळजवळ किती 21 कॅनचा 21 स्लायवरपासून एक लॅब बनतो. आणि त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे जे आपले CCH आणि कार्डेड असे दोन आहेत. तर जे कोंबडे यान बनते कॉम्पॅक्टला जातो ते जाते लॅब फॉर्मरमधून कोंबरमधून प्रोसेस होऊन जेवढे होईल तेवढे शॉर्ट फायबर कमी करून वेस्ट काढून आणि ते एकदम लाँग फायबरच आहे. चांगल्या क्वालिटीचा कपडा बनण्यासाठी जे पाहिजे आपल्याला धागा ते बनण्यासाठी CCH म्हणतो आपण त्याला. होजरी कोंबडं होजरी कॉम्पॅक्ट हे जे धागा चांगल्या क्वालिटीचा धागा बनवण्यासाठी या कापसाचा उपयोग केला जातो. याच्यातला जेवढा होईल तेवढा शॉर्ट फायबर काढून म्हणजे वेस्ट खूप जास्त वेस्ट जेवढा निघेल तेवढा काढून ते चांगला धागा तिकडं कोंबडकडं कॅन पाठवतं हे लॅब पण. तर हे असे लॅब बनवतात तिथं. आणि हे लॅब इकडं कोंबडमध्ये हे कोंबडं मशीन आहे. या कोंबडं मशीनमध्ये जेवढं होईल तेवढं त्यांना छाननी करून याचा एक म्हणजे जेवढे शॉर्ट फायबर आहेत तेवढे शॉर्ट फायबर काढून टाकून देऊन त्याचं चांगल्या क्वालिटीचं ते पुढं समर स्लायवर लॅबचं कॅन बनतो. आणि हे कॅन प्रोसेस म्हणजे कॅन प्रोसेस झाल्यानंतर
मग इथं LD3 LD3 त्यालाच आपण RSB बी म्हणतो. हो RSB. तर इथं जे कॅन ओपन होते तर इथं जवळजवळ 1 2 इकडे 3 6 कॅन 8 कॅन 8 कॅन आहे. 8 कॅन इथं लावले जातात. म्हणजे 8 स्लायवरपासून एक स्लायवर पुढं बनते. असे या म्हणलं समोर. या 8 स्लायवर 8 जे कॅन आहेत त्या 8 कॅनच्या म्हणजे 8 स्लायवरपासून इकडे एक स्लायवर बनते आणि मग त्यापासून RSBचा जो कॅन आहे तो लागतो समोर सिम्प्लेक्सला लागतो. आणि सिम्प्लेक्सला म्हणजे तिथं रोविंग तयार होते. पहा स्लायवरपासून रोविंग कशा पद्धतीने तयार होते दाखवतो तुम्हाला. हे बॉबिन घ्या ना काय म्हणून रोविंग तयार होते. एवढ्या मोठ्या स्लायवरपासून इथं पुरी प्रोसेस होऊन याची रोविंग तयार होते. इथं हे याला process आहे. आणि इथं काम करण्यासाठी जास्त काही क्वालिफिकेशन लागत नाही. तर 10वी नापास असो अखेर 8वी पास असेल तरी आम्ही घेतो. तर जास्तीत जास्त लोकांनी हे व्हिडिओ बघल्यानंतर तुम्ही ॲप्लिकेशन करा किंवा फोन करा. आम्ही तुम्हाला काम देऊ. ज्यांना काम पाहिजे त्यांना काम देऊ. ते बघा अतिशय एकदम मॉडिफाईड प्रोसेसवाले मशीन आहे. आणि या मशीनमध्ये अत्याधुनिक जे तंत्रज्ञान वापरलेलं आहे. आणि यामध्ये एकदम साधं सरळ सोपं काम आहे. भरपूर चांगल्या पद्धतीने काम करत आहे. तर हे एवढं सोपं काम आहे. तर इथं जे काही कोणाला काम पाहिजे असेल त्यांनी लवकरात लवकर संपर्क साधावा आणि त्यांना आपण काम देऊ. शिकवूसुद्धा ट्रेनिंगसुद्धा पाहिजे आपल्याला. तर शिकवूनसुद्धा आम्ही हे करू. आणि जे कोणी स्किल्डवाले असतील ऑलरेडी उदगिरीमध्ये स्पिनिंग युनिटमध्ये सिम्प्लेक्समध्ये काम केलेलं असतील तर त्यांनी तर डायरेक्ट आम्ही तुम्हाला स्किलचं कार्ड देऊ. तर पाहून घ्या मशीन एक बार. ठीक आहे.